आम्ही शाहीर आझाद नायकवडी यांना खास इथं आमंत्रित केलेले आहे आपल्या या महायात्रेमध्ये। तुमचे थोडे तरी डोळे उघडावेत असा आमचा फार जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे बघा। जातीपातीच्या राजकारणावर परखडपणे भाष्य करणारा पवाडा शाहीर खास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत। बंधुनी खिंड भूमीला, बंधुनी खिंड भूमीला, पवित्र मातीला, माझ्या देशाला, माझ्या देशाला। प्राणहुन प्रिय देश आपला, बोला हो जय जय बोला, होश हा भिडते गगनाला, होश हा भिडते गगनाला, होश हा भिडते गगनाला। कोल्हापूरचा शाहीर देतो नाचत ललकारी, हो नाचत ललकारी, नाचत ललकारी। शाहीर नायकवडी गीत गातो पंचगंगा तीरी, हे दादी हे दी हे दी, हे दादी हे दी हे दी, हे दी हे दी हे दी। समतेचा हा विचार जे शाहूंची नगरी, हो शाहूंची नगरी, शाहूंची नगरी। सार माझ्या यात्रेस देतो मुजरा शाहिरी, हे दादी हे दी हे दी, हे दादी हे दी हे दी, हे दी हे दी हे दी। एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेतील, एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेतील, त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही, त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही, त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही। बाप आभाळाई धरती एका रक्ताची करटी, बाप आभाळाई धरती एका रक्ताची करटी, पण जातीभेद कोटी नोंद मिळायची नाही। दोन पाय दोन हात, अरे राव मला जरा सांगा, या कोल्हापूर मधल्या माणसाला किती हात आहेत? सांगलीतल्या माणसाला, मिरजेतल्या माणसाला, तिकडे उत्तर प्रदेश मधल्या माणसाला, कॅनडातल्या माणसाला, अमेरिकेतल्या माणसाला, अहो जर सगळ्या जगातल्या माणसाला दोनच हात आहे आणि दोनच पाय आहे, तर एवढ्या जाती आल्या कुठं? ऐका, दोन पाय दोन हात, एक शिर 32 जात, एक माणसाची जात साऱ्या जगामध्ये, एक माणसाची जात साऱ्या जगामध्ये, एक माणसाची जात साऱ्या जगामध्ये। पण काळा कुणी गोरा कुणी पिंगट पिवळा, पण काळा कुणी गोरा कुणी पिंगट पिवळा, जाऊन वर्ण भेद सोहळा करती अंधाधुंदी दादा। आज काय चालू आहे? धर्मासाठी जो तो मेला, धर्मासाठी जो तो मेला, येशू ख्रिस्त रसूलुल्लाह, आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती, आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती, आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती। हे सगळं दंड चालू आहे, बरोबर? त्यातलं महत्वाचं काय माहितीये काय? सारे स्वार्थाचं कारण लावती धर्माचं तोरण, सारे स्वार्थाचं कारण लावती धर्माचं तोरण, चाले अधर्माचं रण साऱ्या जगावरती। सोडा धर्माची रण, सोडा धर्माची रण, करा देश बलवान, या जाती भेदानं भारत मरतो, या जाती भेदानं भारत मरतो, या जाती भेदानं भारत मरतो। मानव हीच एक जात आहे साऱ्या जगतात, मानव हीच एक जात आहे साऱ्या जगतात, शौराजांचा विचार ठेवा ध्यानात। काय मंडळी, काय कळलं का? काय बोध घेतला का?
का नुसतं आपलं बघत होते? मेंदूत काही शिरलं का नाही तुमच्या? हा? अहो हे राजकारणी सगळं जातीपातीचं राजकारण करून आपल्यामध्ये फूट पाडतात आणि मग आपल्या हातात काहीच राहत नाही. मग यावं लागतं एवढ्या तेवढ्यासाठी रस्त्यावर. आल्यावर पण ती तुमच्याकडे बघत नाही. तेव्हा मंडळी, हीच एक संधी आहे. या सगळ्याचा विचार करा. जातीपातीच्या राजकारणाला हेतून हद्दपार करा. मानव ही एकच जात लक्षात ठेवा. हा, तेव्हा उमेदवार जर सक्षम असेल तरच त्याला मतदान. तेव्हा विचार करा, उघडा डोळे, बघा नीट. भेटूया पुढच्या थांब्यावर. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. आपल्या सगळ्यांचं या महायात्रेमध्ये स्वागत आहे. आपण कुठं आलोय कळलं का तुम्हाला? नाही कळलं? आता येताना बघत आलो ना आपण. साखर कारखाने, एज्युकेशन ट्रस्ट, आणखीन काय 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 काय. हा, नाही आलं लक्षात? अहो लातूर मध्ये आलो ना आपण. हा, दोनदा चीफ मिनिस्टर होते साहेब इथले. हा, कसा विकास झालाय बघितलं का नाही? नुसता विकासन विकासन विकासच दिसायला लागलाय. सगळी मंडळी सामील झाल्यात. चला निघूया आता आपण. विकास झाला, विकासाची गंगा लातूर मध्ये आली असं जरी सगळे काँग्रेसवाले म्हणत असले तरी खरा विकास काय झाला हे मी तुम्हाला आज इथं सांगतो. विकास झाला म्हणतात आणि दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या इथं वाढूच लागलेली आहे. महाविकास झाला का? विकासाची गंगा आणली म्हणता तुम्ही. जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झालात तेव्हा लातूर मध्ये देशी दारूची दुकानं 8 होती, आता 32 झालेली आहेत. परमिट रूम 22 होते, आता 67 झालेले आहेत. वाईन शॉप 2 होते, आता 9 झालेले आहेत. मग ही विकासाची गंगा आणलेली आहे का? फक्त रस्ते आणि गटारी करून विकास होणार आहे का? लातूरकर जनतेला रोज स्वच्छ आणि रोज पाणी मिळणार आहे? लातूर जिल्ह्याचा विकास फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाच्याच नेतृत्वाने या ठिकाणी केलेला आहे. अनेक उद्योगधंदे या ठिकाणी आलेले आहेत, परंतु त्याला एक डोळस नेतृत्व लागतं ते बघण्याचं सुद्धा. विकासाचे गप्पा फक्त मारणं आणि विकास दाखवणं ह्याच्यात फरक आहे. आणि विलासरावजी देशमुख साहेब यांनी लातूर शहराचाच नव्हे तर लातूर जिल्ह्याचा या ठिकाणी विकास केलेला आहे. 25 वर्षापूर्वी हा लातूर तालुका होता, एक लहान तालुका होता उस्मानाबाद जिल्ह्याचा. आज तो विभागीय त्याचं स्वरूप या ठिकाणी झालेलं आहे. ते म्हणाले हातभट्टीची दुकानं वाढली, बिअर बारची दुकानं वाढली, वाईन वाढली. हा तर शासकीय ही आहे, त्याला शासकीय मान्यता आहे. ती तर मोठं शहर होणार, त्या दृष्टीने धंदे बी वाढणार. त्याच्यामुळे ते विलासरावने आणलेत असं म्हणणं चुकीचं आहे. जी काही चांगलं घडतंय त्यांच्यामुळे घडतंय. म्हणजे प्रगती बरोबर अधोगती पण होती असं म्हणायला हरकत नाही. असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु आमचं असं म्हणणं नाही. सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी 100 वर्षानंतर रेल्वे लातूरला आलेली आहे. विमान सेवा लातूरला सुरू झालेली आहे. सूतगिरणी बंद, डालडा फॅक्टरी बंद, 11 पैकी 8 साखर कारखाने बंद. हा विकास झाला का? काय म्हणायचं काय याला? सूतगिरणी बंद नाही, आपल्याला माहितीच तो सांगतो की सूतगिरणी चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सूतगिरणीला हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. भौगोलिक दृष्ट्या किंवा अजून दुसऱ्या दृष्ट्या सूतगिरण्या अडचणीत आलेल्या आहेत. नाही पण मग आता नवीन सूतगिरणी कसं लागतं? नाही, नवीन सूतगिरणीची मला कल्पना नाही. नवीन नाही, जेव्हा आम्ही बोलत असताना कृपया आपल्याला सुद्धा संधी या माध्यमातून मिळणार आहे. आणि आपण जसं पप्पू कुलकर्णीचं आम्ही ऐकून घेतलो तसं तुम्हाला बी आमचं ऐकून घ्यावं लागेल. आणि त्या दृष्टीनं जी सूतगिरणीची तुम्ही म्हणतात मंजूर झाली त्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु इंदिरा सूतगिरणी या ठिकाणी सुरू आहे आणि ती चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी जवाहर सूतगिरणी चांगली सूतगिरणी बंद पाडण्याचा जवाहर नाही आपल्याला माहिती नाही तर आपण माहिती करून घ्या की आमच्या अगोदर सूतगिरणी सगळ्यात चांगली नाही आपल्याला या माध्यमातून माहिती कमी आहे. ती सूतगिरणी या काँग्रेसच्या काळामध्ये बंद झाली. आपल्याला विकून काढल्या, जागा विकून काढली. आपल्याला या संदर्भात काहीच माहिती नाही. ती सूतगिरणी
पहिल्याच विलासराव देशमुख या ठिकाणी आमदार होण्याच्या अगोदरच ती सूतगिरणी या ठिकाणी बंद झालेली आहे. फक्त कारखान्याचं जे सांगतायत, लातूरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पैशावर चालते, त्या शेतकऱ्यांचा पैसा, मध्यवर्ती जिल्हा बँकेचा पैसा 5 कोटी रुपये, ज्या ठिकाणी लातूर जिल्ह्यातले 8 पैकी 5 कारखाने बंद आहेत, त्या कारखान्यांना मदत करण्याच्या ऐवजी आपल्या शेजारच्या किल्लारीचा कारखाना बंद आहे, आपल्या शेजारचा इकडला कितीतरी कारखाने बंद आहेत जिल्ह्यातले. जयंत पाटलांना 5 कोटी रुपये या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कशामुळे दिले? कारण इथली बँक ही केवळ आणि केवळ विलासरावांच्या ताब्यात असल्यामुळं लातूरच्या शेतकऱ्यांचा पैसा जिल्ह्याच्या बाहेर देण्याचा अधिकाऱ्यांना कोण दिला? विकास यांचा सर्वसामान्य माणसासाठी नाही, शेतकऱ्यासाठी नाही, तर यांचा विकास यांचे नातेगोते, राजकीय कार्यकर्ते यांच्यासाठी विकास आहे. यांची विकासाची संकल्पना अशा पद्धतीची आहे. लातूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विकास निधी जेवढा आला, रस्त्याच्या संदर्भातला असेल किंवा कोणताही असेल, त्याचा दुरुपयोगच केला गेलेला आहे. बीएनसीच्या माध्यमातून आणि नगर परिषदेच्या माध्यमातून जेवढे कामं झालेले आहेत लातूर शहरामध्ये, तेवढे अतिशय निकृष्ट दर्जाचे, म्हणजे फक्त गुत्तेदार जगवण्यासाठीचा विकास या लोकांनी केलेला आहे. काय म्हणायचं साहेब, गुत्तेदार जगवण्यासाठी विकास केला गेला म्हणतायत. ही एक फक्त आरोप आहे. लातूरचे रस्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नगराध्यक्ष होऊन या ठिकाणी त्याची पाहणी करतात. अत्यंत दर्जेदार काम या माध्यमातून झालेलं आहे. क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी हे केलेली नाही. या ठिकाणी बक्षिसे मिळतात, परंतु शहराची एवढी दयनीय अवस्था आहे. या शहरातले रस्ते, या शहरातल्या आरोग्याच्या सुविधा असतील, कचऱ्याची ढीग असतील, आजही लातूर शहरातल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपल्याला बघायला मिळेल कितीतरी रुग्णांची संख्या प्रचंड आहे. इथं चिकनगुनिया झाला तो महाराष्ट्रात पहिल्यांदा लातूर पासून चालू झाला. सांगायची गरज नाही. मुख्यमंत्र्यांच्या शहरात लातूर नगरपालिकेला संत गाडगे बाबा अभियानाचा प्रथम पुरस्कार मिळाला. त्या नगरपालिकेच्या शहरातून इथून डेंग्यूची लागण होते. आज शेकडो शहरामध्ये कितीतरी रुग्ण तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटल मधून बघायला मिळतील की ज्या नगरपालिकेची ग्रुप आहे. इथलं पाणी जर बघितलं आपण, शुद्धीकरण केंद्र बघितलं तर तिथं झाडाला प्लास्टिकचं डबडं लावून पाणी फिल्टर केल्याचं नाटक केलं जातं, परंतु लोकांना पाणी अत्यंत गलिच्छ पाणी पाजवण्यात येतं. हे लातूर आहे. इथं कचऱ्याचं खाजगीकरण होतं. केवळ कार्यकर्ते, राजकीय नातेवाईक यांना जगवण्यासाठी लातूर शहरामध्ये विकास निधी येतो. कार्यकर्त्यांचा आणि नातेवाईकांचा विकास करण्यासाठी हा पैसा वापरला जातो. अशी इथल्या काँग्रेसच्या संकल्पना, विकासाची संकल्पना आहे. कळलं का मंडळी? विकास म्हणजे काय? विकास असा असतो विकास. विकास नाही तर बाकास. आपण एक काम करूया, थोड्या वेळ एक हॉल्ट घेऊया. बघत राहा असंच. उघडा डोळे, बघा नीट, विचार करा. मराठी मनाचा कौल. भेटूया पुढच्या याच्यावर. धन्यवाद.